नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आता थेट सरकारच्या पातळीवरून 3 महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अतिशय मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। सरकारने स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम आता पूर्णपणे वाटपासाठी सोडली जाणार आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून ते डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने जमा केली जाईल। याचा अर्थ असा आहे की सरकारकडून पैसे पाठवल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटात संपूर्ण रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होईल। याच पद्धतीने आता पैसे देण्यास सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे। आता बघा, प्रक्रिया सोपी आहे, वेळ कमी लागतो आणि पैसे थेट खात्यात येणार आहेत। त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायक ठरणार आहे। चला तर मग नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कुठल्या जिल्ह्यापासून दिला जाणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता बघा, नमो शेतकरी योजनेबद्दल राज्य सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आणि यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी विचारत होते, हप्ता कधी येणार, सरकार पैसे केव्हा खात्यात टाकणार आणि आता ती रक्कम मिळेल का नाही। कारण डिसेंबर महिना संपत आला तरी खात्यात पैसे न दिल्यामुळे बरेच शेतकरी नाराज झाले होते। पण ही चिंता दूर करण्यासाठी सरकारने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला। यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। मात्र या संदर्भात काही महत्त्वाच्या अटी आणि देखील समोर येत आहेत, ज्याची माहिती आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने यावेळी काही नियमामध्ये बदल केलेले आहेत। कोणत्याही क्षणी पैसे खात्यावर जमा होऊ शकतात, त्यामुळे काही गोष्टी तुमच्यासाठी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सलग मोठे निर्णय घेत आहे। योजनेसाठी लागणारी संपूर्ण रक्कम आता मंजूर करण्यात आल्यामुळे सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणारच आहेत। ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा होणार आहेत, त्यामुळे कुणीही घाबरून जायचं कारण नाही। आता मुख्य मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये मिळणार आणि कोणाच्या खात्यावर थेट 4000 रुपये जमा होणार याबद्दलची माहिती देखील आता हळूहळू समोर येत आहे। हप्ता उशिरा मिळालेल्या शेतकऱ्यांना 2 हप्त्याची रक्कम एकत्र देण्याचा विचार सरकार करत असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे तुमच्या मनात जर गोंधळ असेल की आपल्याला किती पैसे मिळणार, तर बिलकुल काळजी करू नका। पुढे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की कोण पात्र आहे, कुणाला किती रक्कम मिळणार आणि सर्वात आधी कुणाला लाभ मिळणार आहेत। आता बघा, राज्य सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे। जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना राज्य सरकारकडून वेगळी आर्थिक मदत दिली जात आहे। म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांकडूनही शेतकऱ्यांना फायदा मिळतो। केंद्राकडून पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी 6000 रुपये भेटतात, तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा 6000 रुपये टप्प्याटप्प्याने दिले जातात। अशा प्रकारे वर्षाला 12000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात, असं सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे। आणखी एक दिलासादायक बातमी म्हणजे रक्कम भविष्यात वाढवण्याचा निर्णय देखील सरकारने जाहीर केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लवकरच वर्षाला मिळणारी रक्कम 12,000 ऐवजी 15,000 करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या काळात आणखी मोठा आधार मिळू शकतो आणि शेतीसाठी थोडी तरी आर्थिक ताकद वाढेल अशी सरकारची जाणीव आणि इच्छा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्या मनात असणार, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी जमा होणार, आज येणार का उद्या, आणि सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आणि जिल्ह्याप्रमाणे यादी पुढे आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा।
तर मित्रांनो, आता बघा सरकारकडून यावेळी सगळी माहिती अगदी स्पष्टपणे समोर आली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेले आहे की शेतकऱ्यांनी 2 ठराविक कामे पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. ही 2 कामं जर वेळेत पूर्ण केली नाहीत तर नमूद शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल, तुमचं नाव योजनेतून बाद करण्यात येईल. त्यामुळे यावेळी सरकारने नियमामध्ये मोठा बदल केलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. सरकारचं म्हणणं आहे की 2 कामं पूर्ण केली तर तुमच्या बँक खात्यावर पैसे थेट जमा होतील. संपूर्ण रक्कम डीबीटीच्या माध्यमातून येणार असल्यामुळे कुठेही अडचण येणार नाही आणि तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही. पण जर सरकारने सांगितलेले अटीमध्ये दुर्लक्ष केलं तर योजनेचा लाभ थांबण्यात येईल आणि पुढील हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. म्हणजे एकदा नाव वगळलं गेलं तर पुन्हा नमूद शेतकरी योजनेचा हप्ता मिळणं तुम्हाला कठीण होऊन जाणार असं सरकारचा आदेश आहे. शेतकरी बांधवांनो, सांगितलेलं आहे की पुढच्या 4 ते 6 दिवसात 2 कामं तातडीने पूर्ण करून घ्यावी. असं केलं तुमचा नमूदचा शेतकरीचा हप्ता वेळेत खात्यावर जमा होईल आणि तुमची योजना सुरूच राहील. आता प्रश्न असा आहे की 2 महत्त्वाची कामे नेमकी कोणती आहेत, त्यांची संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघण्यासाठी स्पष्ट संदेश देण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर व्हिडिओ पहिलेपासून बघत असाल आणि शेवटपर्यंत बघत राहत असाल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेला आहो. नमूद शेतकरी योजना अपडेट. नमूद शेतकरी मान सन्मान निधी योजनेचा हप्ता आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आचारसंहिता संपल्यामुळे सरकारने आता या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात केली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. यावेळी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये 2 हप्ते एकत्रित तर काहींना 2,000 रुपयेचा लाभ मिळेल अशी सरकारने ग्वाही आणि तुम्हाला निर्देशने दिली आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी 2 महत्त्वाची कामे ती मी तुम्हाला सांगणार आहे. हप्ता मिळवण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पुढील 5 दिवसामध्ये आता 2 कामे पूर्ण करण्याचे आवाहन केले आहेत. पहिलं काम, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आधार आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, आधार कार्ड जर तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणं मुश्किल जाणार आहे. मित्रांनो, आता दुसरं जे काम आहे ते काम आहे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे. म्हणजे मित्रांनो, डीबीटी योजनेचे पैसे थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, तिसरं जे काम आहे ते काम आहे eKYC पूर्ण करणे. ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केली नसेल त्यांचे हप्ते रोखले जाऊ शकतात. तर मित्रांनो, यापैकी तुम्ही एक जरी काम 3 कामापैकी केलेलं नसेल तर तुमचे पैसे खात्यात येऊ शकणार नाही अशी सरकारने ग्वाही पण दिली आहे. तर मित्रांनो, पात्र लाभार्थ्यांच्या यादीत बदल. लाभार्थी यादीची सखोल तपासणी करण्यात आली असून नियमात न बसणाऱ्या सुमारे 5,80,000 शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली असून त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. सध्या केवळ 91 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत. एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती लाभ घेत असल्यात आता केवळ एकाच व्यक्तीला पैसे दिले जाणार आहेत. सर्वात आधी पैसे मिळणारे 10 जिल्हे. तर मित्रांनो, आपण सर्वात आधी पैसे मिळणारे 10 जिल्हे पाहणार आहोत. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नमूद शेतकरी योजनेची रक्कम खालील 10 जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम वितरित केली जाणार आहे. पहिला जिल्हा लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा, अमरावती आणि वाशिम या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी नमूद शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे. मित्रांनो, नमूद शेतकरी योजनेचा हप्ता साधारणपणे 21 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीमध्ये खात्यात जमा होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑनवर करून ठेवा. चला तर मित्रांनो, भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.